शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथे प्रस्तावित एमआयडीसीला दलित सेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे। जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला आज दलित सेनेने जाहीर पाठिंबा दिला। आम्ही तुमच्या लढ्यात सहभागी आहोत असा शब्द यावेळी आंदोलकांना देण्यात आला। यावेळी बोलताना दलित सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की सैनिक टाकळीतील माजी सैनिक आणि शेतकऱ्यांवर झालेला अन्याय सहन केला जाणार नाही। गावची गायरान जमीन आणि विकासासाठी राखीव असलेली जमीन बळजबरीने एमआयडीसीसाठी हस्तगत करण्याचा प्रयत्न होत आहे। याला आमचा कडाडून विरोध आहे। या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष श्रीकांत शिंगाई, जिल्हा उपाध्यक्ष आयुब पटेकरी, तालुका अध्यक्ष अंकुश कुंभार, तालुका उपाध्यक्ष अनिल कारंडे, शहर अध्यक्ष राजू गाडीवडर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी दलित सेनेने प्रशासनाला इशारा दिला की जर येत्या काळात एमआयडीसी रद्द करण्याचा निर्णय झाला नाही तर दलित सेना रस्त्यावर उतरणार असून सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे। शिंगाई जिल्हाध्यक्ष सेना जिल्हा उपाध्यक्ष आयुब पटेकरी तर आता आम्ही यांना पाठिंबा दिलेला आहे जे एमआयडीसीसाठी त्या आमदारांनी घाट घातलेला आहे। आमच्या सैनिकांनी मारहाण करून जे केल्यात त्याचा पहिला मी निषेध करतो का तर सैनिक आहे म्हणून आम्ही घरात निवांत झोपतो काय याचं आमचं जीणं मुश्किल झालं असतं। आणि ज्या आमदारांनी जे घाट घातल्या ते शपथविधी घेतल्या की आम्ही एमआयडीसी करणार त्यांच्या ती डोक्यात कोण टाकावं तिने पहिला माझा मुद्दा का तर एवढं सोपं नाही एमआयडीसी करायचं तर त्यांना 17 खेड्यापासून उडी मारून तर एमआयडीसी करायला जायला नाही। आणि आमचे पराने गेले तरी बी चालेल, आमची माती झाली चालेल तर एमआयडीसी व्हायला आम्ही देणार नाही। तो माझा पहिला शब्द आहे का तर माझं आंदोलन कसं असतं काही लोकांना माहिती असेल आणि नसाल भले माझा जीव गेला चालेल तर तिथं एमआयडीसी व्हायला देणार नाही। आमच्या सैनिकांच्या नड्यावर फास यायला देणार नाही। तो पहिला दुसरा मुद्दा माझा तर आमदार साहेबांनी आपण डोक्यात घ्यावा आणि त्यातनं 15 ऑगस्टला आमचा पाठिंबा तिथं राहणार भले तिथं आमचा जीव गेला चालेल ते आम्ही आंदोलन टिकवणार। तिथं आम्ही आमच्या जीवाची आहुती देणार तर आंदोलन टिकवणार। आणि आमच्या आमदार साहेबांनी खरोखर ते एमआयडीसी डोक्यात विचार काढावं आणि सगळ्या लोकांना चांगलं व्हावं। आमची एवढीच मागणी आहे, बाकी मागणी करणार नाही। आणि सांगतो मनमानी कारभार केला तर सुट्टी नाही एवढं लक्षात ठेवायचं।